Hello and welcome in the lecture number 3 of the topic first of 11 science, some basic concepts. Today we are going to see the new unit of this topic, that is the laws of chemical combinations. So what are the laws of chemical combinations that we are going to discuss in this period? Actually, whenever chemical reactions are taking place, at that time the each reactant combining to each other in a specific way, in a definite pattern, and that the different laws are given during this combination, they are known as the laws of chemical combinations. जर दोन रसायने एकमेकाशीचा संयोग पावत असतील तर त्याचे वजनिक प्रमाण किंवा ते एकमेकाशी संयोग पावत असताना विशिष्ट पद्धतीने एकमेकाशी संयोग पावतात आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे लॉज इथं दिलेले आहेत. ते लॉज आपल्याला आजच्या पिरियडमध्ये बघायचे आहेत. ॲक्च्युली ह्या कोविडमुळे जो कमी झालेला सिलेबस आहे त्याच्यामध्ये हा लॉ 1.41 लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आपल्याला शिकायचा नाही आहे. त्याचबरोबर लॉ ऑफ डेफिनेशन प्रपोर्शन हा पण शिकायचा नाही आहे. त्याच्यानंतर लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन हा पण शिकायचा नाही आहे, ते डिलीट केलेले आहेत. आज आपण हा लॉ एक महत्त्वाचा बघणार आहोत, दॅट इज दी गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम. So what is the Gay-Lussac's law? Gay-Lussac's हा सायंटिस्ट आहे, इथे दाखवलेला आहे, and he has given us the law of chemical combination, and that is known as the Gay-Lussac's law of chemical combination in a gaseous volume. Its meaning is that when the reaction is taking place in a gaseous condition, gaseous state, at that time the one volume of the gas get combines with the other volume and there is a formation of the product that is also in a gaseous form. That law is given by the scientist Gay-Lussac's. This law is given by the scientist Gay-Lussac's in 1808. 1808 मध्ये Gay-Lussac's ने हा लॉ दिलेला आहे. हा Gay-Lussac's आता आपल्याला केमिकल कॉम्बिनेशन जर गॅसियस कंडिशनमध्ये झालं तर याचे डेफिनेशन त्याने दिलेले आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्या अभ्यासानंतर. ते काय आहे आधी स्टेटमेंट बघूयात आणि त्याच्यानंतर हा लॉ आपल्याला एक्सप्लेन कसा करता येईल एक उदाहरण घेऊन, त्याला आपण इलुस्ट्रेशन म्हणतो, ते इलुस्ट्रेशन बघूयात. कन्सिडर करा, when a gaseous combination is taking place, when the one gas is combined with the other, and at that time there is a formation of the product is taking place. At that time, in a such a chemical reaction, they do so in a simple ratio by volume, providing all gases are at the same temperature and condition. So whenever the chemical reaction is taking place, the reactant and products are in a gaseous form, किंवा दोन रिॲक्टंट पासून आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो प्रॉडक्ट सुद्धा तो गॅसियस आहे आणि रिॲक्टंट स्वतः गॅसियस कंडिशन मध्ये आहेत. त्यावेळेस त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर जर सारखं असेल तर हे रिॲक्टंट एकमेकाशी कंबाईन होत असताना ते सिंपल रेशो मध्ये व्हॉल्यूमच्या एकमेकाशी संयोग पावतात. दॅट इज नोन ॲज अ Gay-Lussac's law of combination of volume. Understand? आपण वाचूयात परत. When gases combines or are produced in a chemical reaction, they do so in a simple ratio. ते कसं एकमेकाशी संयोग होतात? in a simple ratio by volume. कारण का हे गॅसेस कंडिशन मध्ये आहे. प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस आर म्हणजे रिॲक्टंटचे आणि प्रॉडक्टचे गॅसेस याचं टेम्परेचर अँड प्रेशर इज द सेम. इथं दिलेलं आहे, इथं सेम प्रेशर त्याचं असायला पाहिजे तर ते एकमेकाशी संयोग पावत असताना
हे सिंपल रेशो मध्ये असतात. हे सिंपल रेशो काय आहे आणि हा लॉ काय आहे, एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, त्याला म्हणायचं इलुस्ट्रेशन, म्हणजे आपण एक्सप्लेनेशन म्हणतो की नाही, स्पष्टीकरण, तशा प्रकारे दिलेलं आहे. काय ते बघूया. फर्स्ट illustration. Under the same condition of temperature and the pressure, म्हणजे समजा एका रूम मध्ये हे रिॲक्शन चालू आहे किंवा प्रयोगशाळेत, त्याचं टेम्परेचर 30 डिग्री आहे आणि प्रेशर तुम्हाला माहिती आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 बार म्हणतो किंवा 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. म्हणजे पूर्ण रिॲक्शन होत असताना टेम्परेचर आणि प्रेशर त्याचं सारखं आहे. अशा कंडिशनमध्ये when 100 ml of a hydrogen combines with a 50 ml of oxygen to give 100 ml of water, म्हणजे काय, हायड्रोजन ऑक्सिजनचे संयोग पावल्यानंतर वॉटर मिळतं हे आपल्याला माहिती आहे. पण हे जे वॉटर आहे, जनरली आपण जे वॉटर म्हणतो लिक्विड कंडिशनमध्ये, पण हे वॉटर गॅसेस कंडिशनमध्ये, म्हणजेच काय, याचे वेपर्स असतात. लक्षात ठेवा, वेपर्स आर प्रेझेंट. हे कसं झालं की 100 मिलीलिटर हायड्रोजन गॅस 50 मिलीलिटर ऑक्सिजनचे संयोग पावला, तर त्यावेळेस 100 मिलीलिटर काय झालं, वेपर्स झाले. कशाचे, वॉटरचे वेपर्स झाले. मग हे वेपर्स आपण जर व्हॉल्यूम मध्ये जर कन्सिडर केला, आता मिलीलिटर मध्ये दिलेला आहे, तर इथं 50 म्हणजे एक व्हॉल्यूम आपण कन्सिडर करू. 50 मिलीलिटर म्हणजे एक व्हॉल्यूम. आता 50च्या दुप्पट इथं किती होते, 2 व्हॉल्यूम. कशाचे, हायड्रोजनचे. म्हणजेच एक व्हॉल्यूम ऑक्सिजन हा 2 व्हॉल्यूम हायड्रोजनशी संयोग पावतो. त्यावेळेस आपल्याला 2 व्हॉल्यूम हा काय देतो, वॉटर देतो किंवा वॉटर व्हेपर देतो. म्हणजे हे एकमेकाशी संयोग पावत असताना, म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजन आणि वॉटर फॉर्मेशन होत असताना हे एका सिंपल रेशो मध्ये असतात. बघा, हे 2 व्हॉल्यूम, याचं किती हायड्रोजनचं 2, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम 2, याचं किती आहे 1, सो वी कॅन राईट हिअर द 1. अँड याचं व्हॉल्यूम किती आहे, याचा सिंपल रेशो आहे 2:1:2. हा सिंपल रेशो आहे. हे एक्सप्लेनेशन आता मी तुम्हाला सांगितलं इथं केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आयडेंटिकल टेम्परेचर आणि प्रेशर असेल, म्हणजे कंडिशन्स त्याच्या रिॲक्शनच्या एकदम सेम असतील किंवा फिक्स असतील, तर त्यावेळेस व्हॉल्यूम एकमेकाशी संयोग पावत असताना अर्धा व्हॉल्यूम किंवा फ्रॅक्शन मध्ये ते एकमेकाशी संयोग पावत नाहीत, तर ते पूर्ण व्हॉल्यूम मध्ये, म्हणजे पूर्णांकामध्ये एकमेकाशी संयोग पावतात आणि त्यावेळेस त्याचा रेशो 2:1:2 असतो. म्हणजे सिंपल रेशो असतो. हे आपण इथे पाहिलेलं आहे, इथे दिलेलं आहे. दे डू सो इन अ सिंपल रेशो ऑफ व्हॉल्यूम. सिंपल रेशो व्हॉल्यूम म्हणजे 2 व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम, हा सिंपल रेशो आहे, तो फ्रॅक्शन मध्ये नसतो. हे सांगितलं आहे, समजलं. याच्यानंतर आपण दुसरं उदाहरण घेऊ, त्याच प्रकारचं उदाहरण आहे. आता पहिली कंडिशन काय, व्हेनेवर केमिकल रिॲक्शन्स आर टेकिंग प्लेस, दीज रिॲक्शन मस्ट बी इन अ सेम कंडिशन. कोणत्या, टेम्परेचर अँड द प्रेशर. हे जर घेतलं तर आपल्याला समजा नायट्रोजन आणि हायड्रोजन एकमेकाशी संयोग पावत आहे. किती आहे नायट्रोजन 1 लिटर, हायड्रोजन किती कंबाईन होत आहे 3 लिटर, आणि अमोनिया त्याच्यापासून तयार होतो, तो पण गॅसियस कंडिशन मध्ये आहे, ते 2 लिटर. एक लक्षात ठेवा, इथे प्रत्येक ठिकाणी जी लिहिलेलं आहे, जी म्हणजे गॅसियस फॉर्म मध्ये असतं. मग 1 व्हॉल्यूम ऑफ दिस nitrogen get combines with 3 volume of hydrogen and is giving a 2 volume. So this ratio is also in a simple ratio, that is 1 volume of this nitrogen is at here and 3 volume of this we can write here, and we have the 2 volume. हा जो रेशो आहे हा सिंपल न्यूमरिकल रेशो असतो. हा सांगणारा लॉ म्हणजेच काय आहे, हा गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम. म्हणून याच्यामधून आपल्याला असं कळालं की जर व्हॉल्यूम एकमेकाशी संयोग पावत असतील आयडेंटिकल कंडिशनच्या, कशाच्या, टेम्परेचर आणि प्रेशरच्या, तर त्याचं कॉम्बिनेशन हे केव्हाही सिंपल रेशो मध्ये असतं. हे 2 उदाहरण घेऊन आपण इथं स्पष्ट केलेलं आहे. आता
हा जो लॉ आहे हा डेफिनेट प्रपोर्शन मागे जे लॉ आहे त्याच्याप्रमाणे दिलेला आहे असं तो सांगतो इथं. आपण त्याच्याशी डिटेलमध्ये जाणार नाही. आता याच्यानंतरच आपण लॉ बघू, अहोगॅड्रोज लॉ. अहोगॅड्रो हा सायंटिस्ट आहे. ह्या सायंटिस्टने आपल्याला काय दिलेला आहे इथं, हा जो लॉ दिलेला आहे हा लॉ आपल्याला इथं दिलेला अहोगॅड्रो नावाच्या सायंटिस्टने दिलेला आहे आणि याच्यावरून हा लॉ आपल्याला इथं सांगता येईल. हा अहोगॅड्रो हा सायंटिस्ट होता. दिस अहोगॅड्रो सायंटिस्ट इन 1811 he has given the law. This law is also of a combining volume. हे कधीही काय कोणता लॉ आहे, अवोगॅड्रो लॉ सुद्धा काय कंबाइनिंग व्हॉल्यूम बद्दलच आहे हे लक्षात ठेवा. हा काय सांगतो लॉ आपण आता बघूयात. दिस लॉ स्टेट्स दॅट, अवोगॅड्रोचा जो लॉ होता तो काय सांगतो आपल्याला, अवोगॅड्रो लॉ स्टेट्स दॅट, हा काय म्हणतोय, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस at the same temperature and the pressure contains equal number of molecules. सोपं आहे, जास्त ताण घ्यायचा नाही. इक्वल व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम घेतला आपण, समजा हायड्रोजन गॅस घेतला, ठीक आहे, हायड्रोजन गॅस घेतला, ओके. दिस हायड्रोजन जर आपण 1 लिटर घेतला हायड्रोजन, ओके, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या ही काय असते, सेम असते. कशा, दुसरा घेऊ आपण गॅस, दुसरा गॅस घेऊ समजा ऑक्सिजन, किंवा तुम्हाला वाटल्यास दुसरा सुद्धा घेऊ शकता, निऑन, आर्गॉन, कोणताही घ्या. समजा हा दुसरा गॅस घेतला ऑक्सिजन, या ऑक्सिजन मध्ये आपण काय केलं, हा ऑक्सिजन सुद्धा किती घेतला, 1 लिटर घेतला, तर त्यावेळेस याच्यामध्ये असलेल्या मॉलिक्यूलची संख्या आणि याच्यामध्ये मॉलिक्यूलची संख्या ही केव्हाही काय असते, सेम असते, इक्वल असते. हे सांगणारा लॉ म्हणजे काय आहे, हा अहोगॅड्रोज लॉ. मग अहोगॅड्रो काय सांगतो, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस, कोणता असेल, हायड्रोजन, अमोनिया, त्यानंतर तुमचा क्लोरीन, ब्रोमीन किंवा कोणताही गॅस असेल नेचरमध्ये, हेलियम, निऑन, आर्गॉन, ह्या कोणताही गॅस घ्या, एनी गॅस कोणताही असो, तर ते 1 लिटर जर घेतला तर कोणत्या सेम, पण काय कंडिशन आहे, टेम्परेचर आणि प्रेशरची कंडिशन काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. त्याच्यामध्ये असलेल्या मॉलिक्यूलची किंवा आयटमची संख्या ही केव्हाही सारखीच असते. हे सांगणारा लॉ म्हणजे काय आहे, अहोगॅड्रो लॉ. मग अहोगॅड्रो आपल्याला काय सांगतोय की इक्वल व्हॉल्यूम कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. समजा 1 लिटर हायड्रोजन घेतलं तर त्याच्यामध्ये 20 मॉलिक्यूल हायड्रोजनचे असतील, तर तेच ऑक्सिजन जर 1 लिटर घेतला त्याच्यामध्ये सुद्धा 20च ऑक्सिजनचे मॉलिक्यूल असतील. ज्यावेळेस टेम्परेचर दोन्ही गॅसेस, प्रेशर दोन्ही गॅस सारखं असेल त्यावेळेस, अंडरस्टँड. म्हणून लक्षात ठेवा तुम्ही की अहोगॅड्रो आपल्याला काय सांगतो, इक्वल व्हॉल्यूम्स कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. हे इक्वल व्हॉल्यूम आणि इक्वल नंबर हे दोन लक्षात ठेवा. ह्या कंडिशन आहे, टेम्परेचर आणि प्रेशर सारखं असायला पाहिजे, एवढंच सांगता. त्याला म्हणायचं अहोगॅड्रो. मग हा लॉ आपल्याला एक्सप्लेन करता येतो का, कशा प्रकारे एक्सप्लेन करता येईल हे आज आपल्याला बघायचं आहे. कन्सिडर करा, सेम that is hydrogen combines with oxygen, it gives water. Hydrogen gases, oxygen gas, water gas. समजा एक 100 ml हायड्रोजन घेतलं, 50 ml ऑक्सिजन घेतलं आणि वॉटर किती घेतलेलं आहे, झालेलं आहे याच्यापासून तयार 100 मिलीलिटर होतं. हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे. किंवा आपण असं म्हणू की 2 व्हॉल्यूम्स ऑफ दिस, कारण काय 50 म्हणजे 1 व्हॉल्यूम होतं, याच्यात दुप्पट केलं तर 2 व्हॉल्यूम होईल, अंडरस्टँड. तर इथं मिळणारं वॉटर किती गॅसेस फॉर्म मध्ये, ते किती आहे, 2 व्हॉल्यूम होतं, अंडरस्टँड. मग पण व्हॉल्यूम विषयी म्हणतो का आपल्याला अवोगॅड्रो, नाही. तर तो म्हणतोय आपल्याला की नंबर ऑफ मॉलिक्यूल बरोबर.
हे 2 व्हॉल्यूम आहे म्हणून याच्यामध्ये असलेल्या मॉलिक्यूलची संख्या आपण 2n कन्सिडर करू. n इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ऐका, ते 1 असेल, 2 असेल, 10 असेल, काय पण ह्याच्यापेक्षा ते दुप्पट असल्यामुळे इथं 2n असेल. आणि 2n is a molecule of hydrogen. It get combines with n molecules, number of molecules. ह्याच्या निम्मे असते. आणि वॉटर फॉर्म होते, दॅट इज ऑल्सो 2n molecules are formed. ओके, कन्सिडर करा n इज इक्वल टू 1 मॉलिक्यूल कन्सिडर करा. तर 2 मॉलिक्यूल कशाचे? हायड्रोजनचे. एका मॉलिक्यूल ऑक्सिजनशी कंबाईन झाल्यानंतर त्यावेळेस 2 मॉलिक्यूल कशाचे तयार होतील? आपल्याला वॉटरचे. हे सांगणारा लॉ म्हणजेच काय आहे? अवोगॅड्रो लॉ. इथं नंबर ऑफ मॉलिक्यूल सांगितलेला आहे. एक लक्षात ठेवा, कॉम्बिनेशन होत असताना नंबर ऑफ मॉलिक्यूल आणि व्हॉल्यूम याचं रिलेशन काय आहे हे सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तेच मी इथं तुम्हाला हे जे म्हणजे इथं दिलेलं आहे त्याचं डिस्क्रिप्शन इथं दिलेलं आहे. 2n काय, 3n काय ते बघून घ्या. पण यावरून असं सांगता येईल की 2 molecules of hydrogen gas combines with 1 molecule of oxygen to give 2 molecules of water vapor. तेच मी जे सांगितले तुम्हाला, 2 व्हॉल्यूम ऑफ किंवा 2 मॉलिक्यूल ऑफ वॉटर वेपर. हे वॉटर गॅस म्हणजे काय? वॉटरचे वेपर्स असतात, लक्षात ठेवा. वॉटर गॅसियस कंडिशन मध्ये, वॉटर काय असतो? लिक्विड असतो टेम्परेचरला, पण तो गॅसियस कंडिशन मध्ये केव्हा जातो? त्याचं हीट केलं त्याचे वेपर्स तयार होतात, त्याला वॉटर गॅस म्हणतात. अंडरस्टँड? मग जे काही एक्सप्रेशन केले तेच एक्सप्रेशन इथं मी मार्किंग करून दाखवले. पण अवोगॅड्रो काय करतो? जर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल असतील तर त्यावेळेस आपल्याला याचं एक्सप्रेशन व्यवस्थित देता येतं की नाही? देता येतं. त्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे काय आहे? तर डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. हे डायॲटॉमिक आहे, ते आत्ता रेकग्नाइज झालेलं आहे. काही वर्षापूर्वी, काही वर्ष म्हणजे 30-40 वर्षापूर्वी सुरुवातीला अवोगॅड्रोच्या वेळेस माहित नव्हतं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे डायॲटॉमिक आहेत. मग हे डायॲटॉमिक मानलं झाल्यानंतर हा लॉ अजून पक्का झाला, म्हणजे एकदम त्याने दिलेलं स्टेटमेंट करेक्ट आहे असं आपल्याला कळालं. मग हे जे रिझल्ट आहे, 2 व्हॉल्यूम कशाचे? हायड्रोजनचे, 1 व्हॉल्यूम ऑक्सिजनशी कंबाईन व्हायचा. तर हे आपण चांगल्या प्रकारे हे एक फिगर इथं दिलेले आहे. ह्या फिगरवरनं त्याचा लॉ, अवोगॅड्रोचा लॉ आपण सांगू शकतो. काय आहे या फिगर मध्ये? 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन रिॲक्ट्स विथ 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर्स. सेम तेच आहे, पण एक्सप्लेनेशन करता आपल्याला इथं उपयोगाचं होणार आहे. 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन हे 1 व्हॉल्यूम आहे, हे 1 व्हॉल्यूम आहे. म्हणजे 2 व्हॉल्यूम कोणाशी संयुक्त होत आहेत? 1 व्हॉल्यूम ऑक्सिजनशी. ठीक आहे. मग ह्या ऑक्सिजन राहो का हायड्रोजन राहो, 2 व्हॉल्यूम घेतले म्हणजे 1 व्हॉल्यूम मध्ये किती असतील हायड्रोजनच्या? 5 हायड्रोजन मॉलिक्यूल असतील. एक आपल्याला आयडिया येण्याकरता इथं आहे. दुसऱ्या व्हॉल्यूम मध्ये किती असतील? 5 मॉलिक्यूल असतील, मी इथं लिहिलेलं आहे. तर आपण 1 व्हॉल्यूम जर ऑक्सिजन घेतलं तर ह्या एवढेच मॉलिक्यूल असतील ऑक्सिजनचे सुद्धा. कळलं का नाही? जर इक्वल व्हॉल्यूम असेल, हे 1 व्हॉल्यूम आणि हे 1 व्हॉल्यूम असेल, तर ऑक्सिजनचे सुद्धा 5 व्हॉल्यूम, याचे सुद्धा 5 मॉलिक्यूल, याचे सुद्धा हायड्रोजन सुद्धा 5 मॉलिक्यूल तिथं असतील. मग आपण काय केलं? 2 व्हॉल्यूम घेतलं म्हणजे हे 1 व्हॉल्यूम, हे 1 व्हॉल्यूम, म्हणजे टोटल हायड्रोजन मॉलिक्यूल किती घेतले? 5 अधिक 5 10 घेतलेले आहे. म्हणजे इथं 2 व्हॉल्यूम म्हटलंय ना आपण. मग 2 व्हॉल्यूम म्हणजे हे 1 व्हॉल्यूम आणि हे 1 व्हॉल्यूम 2 घेतलं. कोणाशी संयुक्त होत आहे? ऑक्सिजनशी संयुक्त होत आहे. म्हणजे याच्यामध्ये एका व्हॉल्यूम मध्ये असलेल्या ऑक्सिजन संख्या किती आहे? 5. तर एका व्हॉल्यूमच्या हायड्रोजन मध्ये सुद्धा तेवढीच संख्या असते. लक्षात ठेवा, हे सांगणारा लॉ आहे कोणता? अवोगॅड्रो लॉ. आणि त्यावेळेस इथं जे प्रोडक्ट तयार होतो वॉटर, ते 2 व्हॉल्यूम होतं. म्हणजे ह्या 2 हे 2 3 असं न होता याचं कॉम्बिनेशन इथं 2 व्हॉल्यूम इथं झालं की
पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल इथं फॉर्म होतो. पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन पासून 1 वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. अशा प्रकारे एकूण हे 10 मॉलिक्यूल तयार होतात. याचा अर्थ असा आहे की 2 व्हॉल्यूम म्हणजे डबल झालं, म्हणजे 5 आणि 5 10. जरी याच्यामध्ये 3 ॲटम असले वॉटरमध्ये, पण व्हॉल्यूम किती झालं त्याचं 10. म्हणजे मॉलिक्यूल किती झाले, नंबर ऑफ मॉलिक्यूल 2 व्हॉल्यूमच्या एवढेच राहतात. ह्या 2 व्हॉल्यूम मध्ये किती आहेत, 5 आणि 5 10 आहेत. म्हणजे वॉटर फॉर्म होत असताना जरी ऑक्सिजन त्याच्यामध्ये ऍड झालेला असला तरी याचं व्हॉल्यूम काय आहे, 2 व्हॉल्यूम आहे. म्हणून एका व्हॉल्यूमला किती असतात, इथं याच्या प्रयोगामध्ये दाखवल्याप्रमाणे 5. 2 व्हॉल्यूम असेल तर 10. म्हणजेच कोणताही आपण व्हॉल्यूम घेतला तर फिक्स व्हॉल्यूम असेल, फिक्स टेम्परेचर आणि प्रेशरला, तर त्याच्यामध्ये असलेल्या मॉलिक्यूलची किंवा ॲटमची संख्या ही सारखीच असते. हा सांगणारा लॉ म्हणजे अवोगॅड्रोज लॉ आहे. म्हणून लक्षात ठेवा, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस याचे 5 आहे. ठीक आहे. मग ऑक्सिजन सुद्धा किती झाले, इथं एका व्हॉल्यूम मध्ये 5च असते. पण हे 2 व्हॉल्यूम जर आपण कंबाईन केले तर 10 मॉलिक्यूल होतील. 5 आणि 5 10. म्हणून इथं 2 व्हॉल्यूम काय झालं, वॉटर तयार झालं. तर त्याच्यामध्ये असतील किती 10. म्हणजे 2 व्हॉल्यूम हायड्रोजन, त्याच्यामध्ये 10 मॉलिक्यूल असतील. 2 व्हॉल्यूम वॉटर घेतलं त्याच्यामध्ये 10 मॉलिक्यूल असतील. समजा 1 व्हॉल्यूम हायड्रोजन घेतलं त्याच्यामध्ये 5 मॉलिक्यूल असतील. 1 व्हॉल्यूम ऑक्सिजन घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा 5 असतील. इक्वल व्हॉल्यूम घेतलं की त्याच्यामध्ये असलेल्या ॲटम किंवा मॉलिक्यूलची संख्या सुद्धा इक्वल राहते. हे सांगणारा लॉ म्हणजे कोणता आहे, अवोगॅड्रोज लॉ. पुन्हा एकदा स्टेटमेंट इंग्लिशमध्ये तुम्ही पॉज करून लिहून घ्या. इक्वल व्हॉल्यूम of all gases at the same temperature and pressure contains equal number of molecule. इथं पाहिल्याप्रमाणे हा जो लॉ सांगतो हा अवोगॅड्रोज लॉ आहे. याच्यावर प्रश्न तुम्हाला 2 मार्काला विचारले जाऊ शकते, एक तर स्टेटमेंट आणि त्याचं एक्सप्लेनेशन. त्याचप्रमाणे इथं सुद्धा याचं स्टेटमेंट हे पिवळ्या केलेलं आहे आणि याचं एक इलुस्ट्रेशन म्हणजेच एक्सप्लेनेशन कोणतंही एक तुम्ही इथं सांगायचं. अशा प्रकारे 2-2 मार्काला प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतरचा जो बीट आहे डाल्टन ॲटॉमिक थिअरी, आपल्या ह्या सिलेबसमध्ये नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही एक्झरसाइजचे तुम्हाला करण्याकरता होमवर्क देतोय. त्या होमवर्कमध्ये तुम्ही शेवटीचं पान तुमच्या याचं क्वेश्चनचं काढा आणि त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे ते होमवर्क तुम्हाला करायचं आहे. त्याचे पेज नंबर तुम्हाला सांगतोय, त्याच्यावर तुम्ही करून घ्या. 1 मिनिट. क्वेश्चन नंबर 2 मध्ये स्टेट अँड एक्सप्लेन अवोगॅड्रोज लॉ असल्या. स्टेट अँड एक्सप्रेस अवोगॅड्रो लॉचं डेफिनेशन लिहायचं. त्याच्यानंतर होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय, हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे काय, एलिमेंट म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, याचे डेफिनेशन लिहायच्या आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायच्या. ठीक आहे. आणि त्याचबरोबर हा प्रॉब्लेम, व्हॉट इज द रेशिओ ऑफ मॉलिक्यूल ऑफ 1 मोल ऑफ अमोनिया अँड 1 मोल ऑफ HNO3, याचा रेशो काय तो उत्तर दिलेलं आहे. एकदा रिॲक्शन लिहून बघा. याच्या डेफिनेशन लिहा. आजचे दोन्ही जे लॉ दिलेले आहेत त्या डेफिनेशन आणि याच्या डेफिनेशन लिहून मला होमवर्क तुमच्या फेसबुकच्या अकाउंटवरून, माझ्या फेसबुक वैयक्तिक याच्याकडे पाठवा. कंपल्सरी करा अभ्यास. धन्यवाद.